मुलांनो, मोशन या टॉपिकमधली गणितं आपण बघूयात. काही तुमच्या पुस्तकातली असतील, काही बाहेरची असतील. यात पहिला प्रश्न बघूयात. 2 persons P and Q are at a distance of 14 meter. 2 व्यक्ती P आणि Q नावाच्या त्या एकमेकांपासून 14 मीटर अंतरावर आहेत. P goes to Q. P हा Q कडे जातोय. फॉलोइंग द सेमी सर्क्युलर पाथ. सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धवर्तुळाकार मार्ग. अर्धवर्तुळाकार मार्गानं तो Q कडे जातोय असा. अँड Q गोज टू P इन स्ट्रेट पाथ ॲज शोन इन फिगर. आणि Q हा P कडे जातोय सरळ मार्गानं. What is the distance traveled by P? What is the distance traveled by Q? Find displacement of P and Q. आता यातले पहिला प्रश्न पूर्णपणे तसा जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. दुसरा प्रश्न तो सुद्धा तुम्ही जॉमेट्रीशी रिलेटेड म्हणू शकता. आणि तिसरा मात्र आपलं फिजिक्सशी रिलेटेड आहे. आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. Pनं सेमी सर्क्युलर पाथ फॉलो केला आहे आणि त्यानं कापलेलं अंतर विचारले. हे जर पूर्ण वर्तुळ असतं तर हे अंतर म्हणजे त्या सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं म्हणजे परिघा एवढं झालं असतं. परंतु ह्यानं अर्धा परिघ एवढं अंतर म्हणजे हाफ सर्कम्फरन्स एवढं अंतर त्यांनी कापलेलं आहे. आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय P इज इक्वल टू लेंथ ऑफ सेमीसर्क्युलर आर्क. ही जी सेमीसर्क्युलर आर्क आहे, अर्धवर्तुळाची ही आर्क कंस म्हणायचं, त्याची लांबी म्हणजे पूर्ण वर्तुळाच्या सर्कम्फरन्सच्या निम्मी असते. सर्कम्फरन्स असतो 2πr, 2πr. त्याच्या हाफ म्हणलं तर नुसतं πr होईल. आणि r म्हणजे रेडियस. रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते, निम्मी असते. इथं डायमीटर दिलेलं आहे 14 मीटर. आपण रेडियससाठी 14 मीटरला 2 डिव्हाइड करूया म्हणजे पाय इंटू d/2 एवढं अंतर त्यांनी कापलं. पायची व्हॅल्यू 22/7 22/7 इंटू डी डायमीटरची व्हॅल्यू 14 डिवायडेड बाय 2. इथं भाग गेला 7 2 14 आणि 2ला 2 गेले बघा. उत्तर राहिलं फक्त 22 मीटर्स. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. Qनं सरळ रेषेवरून अंतर कापलेलं आहे, सरळ रेषेवरून. आणि हे अंतर आपल्याला माहिती आहे किती आहे ते, 14 मीटर्स. बरोबर. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. डिस्प्लेसमेंट ऑफ P. आता तिसऱ्या प्रश्नात त्यांनी Pची डिस्प्लेसमेंट आणि Qची डिस्प्लेसमेंट विचारलेली आहे. तर डिस्प्लेसमेंट ऑफ P इज इक्वल टू लेंथ ऑफ डायमीटर 14 मीटर्स. बघा, Pनं जरी हा सेमी सर्क्युलर आर्कवरून तो जरी गेलेला असला तरी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, सुरुवातीचा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट यांच्यातलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स. मग Pनं Q पर्यंत कसाही मार्ग जरी अवलंबला तरी अंतर आपण हे सरळ अंतर तेच विचारात घेणार. हे किती आहे, 14 मीटर. म्हणून डिस्प्लेसमेंट किती होईल, 14 मीटर्स. हे बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ P इज इक्वल टू लेंथ ऑफ डायमीटर इज इक्वल टू 14 मीटर. आता त्यांनी विचारलं की डिस्प्लेसमेंट ऑफ Qची पण डिस्प्लेसमेंट आपल्याला लिहायची. पण एक लक्षात घ्या,
पीची डिस्प्लेसमेंट, पी हा क्यूकडं गेलेला आहे आणि क्यू हा पीकडं गेला आहे विरुद्ध दिशेनं. डिस्प्लेसमेंट ही स्केलर आहे का व्हेक्टर? डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटीमध्ये दिशा विचारात घ्यावी लागते. जर तुम्ही पी पासून क्यूकडं जाणारी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह मानली असेल तर क्यूकडून पीकडं येताना जी डिस्प्लेसमेंट होईल ती निगेटिव्ह घ्यावी लागेल. म्हणून डिस्प्लेसमेंट ऑफ क्यू इज इक्वल टू -14 मीटर. समजलं का? ओके. त्यानंतर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायला विसरू नका. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. अ स्कूटर ट्रॅव्हलिंग विथ स्पीड ऑफ 36 किलोमीटर्स पर आवर कम्स टू रेस्ट इन 5 सेकंद. एक स्कूटर 36 किलोमीटर पर आवर या स्पीडनं जाते आणि ती 5 सेकंदात थांबतीये. बघा, सुरुवातीचा वेग किती आहे? 36 किलोमीटर पर आवर. आणि कम्स टू रेस्ट म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती होईल? 0. बरोबर का? आणि त्यासाठी लागलेला कालावधी आहे 5 सेकंद. त्या व्यक्तीनं ब्रेक लावला असेल, ब्रेक लावून ती स्कूटर 5 सेकंदात थांबलेली असेल. बरोबर का? व्हॉट इज इट्स डिसलरेशन? डिसलरेशन म्हणजे काय? डिसलरेशन म्हणजे रिटार्डेशन, म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन. कधी म्हणतो आपण डिसलरेशन किंवा रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सलरेशन? जेव्हा इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असते, फायनल व्हेलॉसिटी कमी असते, म्हणजे जेव्हा वेग कमी होतो तेव्हा त्याला म्हणतात रिटार्डेशन किंवा डिसलरेशन. ठीक आहे. आता काय काय दिलेलं आहे त्या क्वांटिटीज आपण घेऊया. इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 36 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला हे किलोमीटर पर आवरमध्ये चालत नसते. आपण एकतर SI युनिट वापरले पाहिजेत किंवा CGS युनिट वापरले पाहिजेत. आपण SI युनिट वापरूयात. व्हेलॉसिटीचं SI युनिट आहे मीटर पर सेकंद. मग मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करताना काय करायचं? ह्या 36ला 1000नं गुणायचं आणि 3600नं भागायचं. मल्टिप्लाय करायचं 1000नं, डिवाइड करायचं 3600नं. असं का करायचं? कारण हे आहेत किलोमीटर्स. 36 किलोमीटर. किलोमीटरचे मीटर झाले पाहिजेत. किलोमीटरचे मीटर करताना 1000नं गुणावं लागेल. आणि इथं ऑब्लिक दिसतंय. ऑब्लिक म्हणजे पर, म्हणजे डिव्हायडेड बाय असतं. 1 तास, 1 आवर, 1 आवरनं डिव्हाइड केलेलं आहे इथं. एका तासात किती सेकंद? आम्हाला इकडं सेकंद पाहिजेत ना. मग एका तासात किती सेकंद होतात? 3600. तर 3600नं आपण डिव्हाइड का केलं? कारण आवरचं सेकंदमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे म्हणून. एवढं समजलं का? बघा. मग आता हे सॉल्व करूया. हे 2 झिरो, हे 2 झिरो उडले. 36 आणि 36 कॅन्सल झालं. काय राहिलं? 10 फक्त राहिलं. तर 36 किलोमीटर पर आवर म्हणजे 10 मीटर पर सेकंद असतं. ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी. आता यात अजून काय दिलेलं आहे? टाईम दिलेला आहे. टाईम T 5 सेकंड्स. आणि फायनल व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? फायनल व्हेलॉसिटी V इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. हे कुठनं आलं 0? रेस्ट पोझिशन म्हणजे व्हेलॉसिटी 0 असते. बरोबर का? आता हे लिहिताना इथं पुस्तकामध्ये हे टाईम आणि त्याच्या पुढंच फायनल व्हेलॉसिटी लिहिलं आहे, परंतु तुम्ही वहीत लिहिताना हे नवीन ओळीला लिहा. प्रत्येक क्वांटिटी सेपरेट लाईनला लिहा. ओके. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे? डिसलरेशन म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सलरेशन, म्हणजे -a ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची बरं का, -a. आता आपण V, U आणि T
यांच्या साह्यानं पहिल्यांदा काय करणार आहोत, ॲक्सलरेशन काढणार आहोत. आपल्याकडं फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. कॅल्क्युलेशन करूयात. फॉर्म्युल्यामध्ये किमती भरूया. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू व्ही किती आहे, 0 आहे. यू किती आहे, 10. आता हे यू 36 नाही घ्यायचं, 36 नाही घ्यायचं, 10 घ्यायचं, ही व्हॅल्यू घ्यायची. 0 मायनस 10 अपॉन 5. आता काय होईल हो, 0 मायनस 10 म्हणजे -10 अपॉन 5 इज इक्वल टू -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याचा आन्सर किती येईल, -2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आन्सर येईल. मायनस का म्हणून, कारण 0 मायनस 10 ह्याचा आन्सर येईल -10 अपॉन 5 म्हणजे -2 येईल. हे मायनस साईन कशाचं आहे, ॲक्सलरेशनचं आहे. ॲक्सलरेशनच्या उलटं डिसलरेशन असतं. बट डिसलरेशन मीन्स निगेटिव्ह ॲक्सलरेशन. देअरफॉर डिसलरेशन इज इक्वल टू -a दॅट इज इक्वल टू मायनस, हे मायनस आहे बाहेरचं ते इथं, आणि एची व्हॅल्यू इथं आहे -2, ती ब्रॅकेटमध्ये ठेवली. त्यामुळे हे 2 वेळा मायनस का आले कळलं. हे मायनस आहे डिसलरेशनमुळं आणि हे मायनस आहे हे आपली आलेली व्हॅल्यू, आणि हे मायनस मायनस होईल प्लस. म्हणून द डिसलरेशन ऑफ द स्कूटर इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं आपलं उत्तर.